राज ठाकरे कल्याण डोंबिवलीच्या दौऱ्यावर आहेत। कालपासून ते कल्याण डोंबिवलीमध्ये पक्ष संघटनेचा आढावा घेत आहेत। आज दुपारी 12:15 वाजता डोंबिवली जिमखाना डोंबिवली पूर्व इथे राज ठाकरे पत्रकारांशी संवाद साधणार आहेत। दुपारी 12:15 वाजता राज ठाकरे पत्रकार परिषद घेणार आहेत। डोंबिवलीच्या दौऱ्यावरती आहेत। कालपासून ते कल्याण डोंबिवली पक्ष संघटनेचा आढावा घेत आहेत। डोंबिवली जिमखाना इथे आज राज ठाकरे पत्रकारांशी संवाद साधतायत। आगामी निवडणुकांच्या दृष्टीने मनसेने सुद्धा आता हालचाली करायला सुरुवात केलेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर ही पत्रकार परिषद अत्यंत महत्त्वाची आहे। अनिल वर्मा आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। अनिल, कल्याण डोंबिवली परिसरामध्ये मनसेची ताकद किती आहे आणि आता लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने ज्या हालचाली सुरू झाल्यात त्या पार्श्वभूमीवर ही पत्रकार परिषद किती महत्त्वाची? पाहिलं तर सध्या मनसेने लोकसभा निवडणुकीच्या दाखवण्यास सुरुवात केलेली आहे। आताच राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे। कल्याण भागातील 35 या परिसरातून ही बाईक रॅली जी आहे ती निघालेली आहे आणि डोंबिवली या ठिकाणी मध्यवर्ती कार्यालयापर्यंत ही बाईक रॅली त्या ठिकाणी जाणार आहे आणि विशेषतः त्या ठिकाणी एका कार्यक्रमाला ते पुस्तक प्रदर्शन आहे त्या ठिकाणी भेट देणार आहेत आणि त्यानंतर डोंबिवली जिमखाना या परिसरामध्ये ते हजेरी लावणार आहेत आणि त्या ठिकाणी भिवंडी लोकसभा तसेच कल्याण लोकसभा या दोन लोकसभाच्या दौऱ्यावर असून त्यांनी त्या ठिकाणी पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत। त्यामध्ये शाखा प्रमुख असतील, जिल्हा प्रमुख असतील आणि त्यांचे पदाधिकारी असतील यांच्याशी सर्वांशी ते संवाद साधणार आहे आणि त्यानंतर ते निर्णय घेणार आहेत आणि पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ते या ठिकाणी स्पष्ट करणार आहेत, त्यांची भूमिका स्पष्ट करणार आहेत। ते नक्की भिवंडी आणि कल्याण लोकसभे संदर्भात ते काय निर्णय घेतात हे आता या ठिकाणी पाहणे गरजेचं आहे। प्रज्ञा। अनिल, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।